नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 18 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणता देश दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा FDIचा सर्वोच्च स्रोत बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत। भारत हा दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वोच्च स्रोत बनला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। भारताचा दुबईमध्ये एकूण गुंतवणुकीपैकी 21.5% वाटा आहे। दुबई डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अँड टुरिझमच्या दुबई FDI मॉनिटरनुसार इतर प्रमुख FDI योगदानकर्त्यांमध्ये अमेरिकेचे योगदान 13.7%, फ्रान्सचे योगदान 11% आणि UKचा वाटा 10% आहे। म्हणजेच यानुसार भारताचा वाटा दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च बनला आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, महिला प्रीमियर लीग WPL 2025चा अंतिम सामना कोणत्या संघाने जिंकला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई इंडियन्स। मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLचा 2025चा अंतिम सामना जिंकला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करून त्यांचे दुसरे विजेतेपद जिंकले। आता आपण WPLबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग ही भारतातील महिला T20 क्रिकेट फ्रँचायझी लीग आहे। हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIद्वारे चालवले जाते। आतापर्यंत WPL स्पर्धेचे 3 हंगाम झाले आहेत, ज्यांचे आपण विजेते बघूयात। पहिली स्पर्धा 2023 मध्ये झाली, जी मुंबई इंडियन्सने जिंकली होती। दुसरी स्पर्धा 2024 मध्ये झाली, जी की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली आणि आता 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विजेते ठरले। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 कोणी जिंकला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय रिझर्व्ह बँक। म्हणजेच RBIने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 जिंकला। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। कागदावर आधारित सबमिशनचा वापर कमी करणाऱ्या प्रवाह आणि सारथी प्रणालींसह डिजिटल उपक्रम राबवल्याबद्दल हा पुरस्कार RBIला मिळाला आहे। आता आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्डबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। हा पुरस्कार दरवर्षी सेंट्रल बँकिंग लंडन UK तर्फे दिला जातो। हा पुरस्कार अशा संस्थांना दिला जातो ज्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा आणि नवकल्पना केल्या आहेत। इथे प्रवाह आणि सारथी काय आहे ते आपण बघूयात। प्रवाहाचे पूर्ण नाव प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन आहे। हे वेब आधारित पोर्टल आहे, जे मे 2024 मध्ये लॉन्च झाले होते। व्यक्ती आणि संस्थांसाठी विविध नियामक मंजुरी, परवाने आणि प्राधिकरणांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। आता आपण सारथीबद्दल बघूया। सारथी ही RBIची अंतर्गत डिजिटल वर्कफ्लो प्रणाली आहे। जानेवारी 2023 मध्ये सारथी लॉन्च केले गेले। बँकेचे अंतर्गत कार्यप्रवाह डिजिटल करणे हा त्याचा उद्देश आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, SCO संरक्षण अधिकारी बैठक 2025चे आयोजन कोण करत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन। SCO संरक्षण अधिकारी बैठक 2025चे आयोजन चीन करत आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। या बैठकीमध्ये भविष्यात SCO देशांदरम्यान सुरक्षा आणि सहकार्याबाबत चर्चा होईल। आता आपण SCO बद्दल जाणून घेऊयात। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था आहे। सर्वात आधी शांघाय 5 ची स्थापना 1966 मध्ये झाली, ज्यामध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे होते। त्यानंतर SCOची स्थापना 2001 मध्ये उझबेकिस्तानला जोडून झाली। SCO मध्ये भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये सामील झाले। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, रायसिना डायलॉग 2025ची थीम काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कालचक्र लोक शांतताग्रह।
ही रायसिना डायलॉग 2025ची थीम आहे. आता आपण रायसिना डायलॉगबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. रायसिना डायलॉग 2025च्या 10व्या आवृत्तीचे आयोजन 17 ते 19 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे केले जाणार आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय MEA द्वारे याचे आयोजन केले जाणार आहे. रायसिना डायलॉग 2025चे प्रमुख पाहुणे आहेत न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. मागील वर्षीची 2024ची थीम होती चतुरंग संघर्ष स्पर्धा सहकार्य आणि निर्माण. आता आपण रायसिना डायलॉगबद्दल अजून काही माहिती बघूयात. हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय MEA द्वारे दरवर्षी आयोजित केले जाते. रायसिना डायलॉगमध्ये चर्चेचे मुख्य विषय आहेत ग्लोबल सिक्युरिटी, ट्रेड, क्लायमेट चेंज आणि डिप्लोमसी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोण अव्वल ठरले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A हरियाणा. 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये हरियाणा अव्वल ठरले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. हरियाणाने 6 सुवर्ण जिंकून अव्वल स्थान पटकावले आहेत. राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये टॉप 3 राज्ये ठरली आहेत. हरियाणाने 6 सुवर्ण पदक जिंकले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशने 3 सुवर्ण पदक जिंकले आहेत व त्यानंतर 3 नंबरला ठरले आहे महाराष्ट्राने 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत. आता आपण राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपबद्दल जाणून घेऊयात. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया AFI द्वारे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. 19वी राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये छत्तीसगडमधील बिलासपूर येथे आयोजित केली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे अलीकडे चीनने 5000 किलोमीटर क्षमता असणारा LPAR रडार कोठे तैनात केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्यानमार येथे अलीकडे चीनने 5000 किलोमीटर क्षमता असणारा LPAR रडार तैनात केला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. चीन म्यानमार सीमेजवळील युनान प्रांतात 5000 किलोमीटरचा पल्ला असलेले लार्ज फेज्ड ॲरे रडार म्हणजेच LPAR तैनात केले आहेत. याचा उद्देश पाळत ठेवण्याची क्षमता वाढवणे, विशेषतः भारताच्या धोरणात्मक संरक्षण ऑपरेशन्सशी संबंधित हा रडार आहे. हे रडार भारतीय प्रदेश आणि हिंदी महासागर क्षेत्रावर लक्ष ठेवू शकते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे अलीकडेच निधन झालेले प्रसिद्ध कवी पद्मभूषण विजेते रमाकांत रथ ते कशाशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B ओडिया. प्रसिद्ध कवी पद्मभूषण विजेते रमाकांत रथ ओडिया भाषेशी संबंधित होते. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. रमाकांत रथ हे ओडिया साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आधुनिकतावादी कवी होते. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर ते 1992 मध्ये ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. रथ यांना 1977 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1984 मध्ये सरल पुरस्कार, 1990 मध्ये बिशू सन्मान आणि 2009 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी 1993 ते 1998 पर्यंत केंद्र साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष आणि 1998 ते 2003 पर्यंत अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे अलीकडेच पुरुष गटातील सर्वोत्तम खेळाडूसाठी हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग यांना पुरुष गटातील सर्वोत्तम खेळाडूसाठी हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे नुकताच होला मोहल्ला उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A पंजाब येथे होला मोहल्ला उत्सव आयोजित करण्यात आला होता. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. होला मोहल्ला हा शीखांचा अनोखा सण आहे जो 3 दिवस साजरा केला जातो. आनंदपूर साहिब येथे साजरा केला जाणारा हा उत्सव गुरु गोविंद सिंग जी यांनी स्थापन केला होता आणि त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
होला मोहल्लाच्या दिवसांमध्ये शीख समुदायाचे लोक रंग, जुगलबंदी आणि इतर कला साजरे करतात. या दिवशी लोक तलवारबाजी, घोडेस्वारी आणि इतर मार्शल आर्ट्स करतात. यासोबतच सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्याचवेळी गुरुद्वारांमध्ये सकाळच्या प्रार्थनेसह कीर्तन आणि त्यानंतर भव्य प्रभात फेरीचे आयोजन केले जाते. या काळात आनंदपूर साहिबमध्येही मोठी जत्रा आयोजित केली जाते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.